परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। लिमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी, संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील अडोळे प्रकल्प ओव्हरफ्लो विसर्ग सुरू करण्यात आल्यानं खडकी आणि रिठत गावालगतच्या शेतांमध्ये पाणी। विसर्ग वाढवल्यास गावात पाणी शिरण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। विसर्ग करण्यासाठी धरणाला दरवाजे नसल्यानं भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात। 24 तासात मुंबईच्या उपनगरात 244 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहरात 83 मिलीमीटर। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतल्या। मच्छीमारांचं मोठं नुकसान। साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं। श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ। साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोल नाक्यांवरून 6535 वार्षिक पासची खरेदी। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदी पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं।